जंतर-मंतर ज्या लोकांना मारहाण झालेली होती त्या लोकांची घेण्यासाठी महाराष्ट्रातील नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण बघू शकतो शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि महादेव जानकर हे दोघंही जे जंतर मंतर या ठिकाणचं आंदोलन स्थळ आहे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काही लोकांच्या हाताला काही लोकांच्या पायाला केली होती। त्या काही व्यक्तींशी ते चर्चा करतानाच आपल्याला बघायला मिळते। कारण ज्या पद्धतीने या ठिकाणावरून मोर्चा काढलेला होता संसदेकडे जाण्यासाठी हे सगळे आक्रमक असल्याचं बघायला मिळाले होते, पण पोलिसांकडनं मात्र त्या सगळ्यांना मारहाण केली गेलेली होती। खरं तर काल रात्री उद्धव ठाकरे हे देखील या ठिकाणी भेटीसाठी आलेले होते आणि आता राजू शेट्टी आणि महादेव जानकर हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। या सगळ्यांशी संवाद साधतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। ज्या पद्धतीनं पोलिसांनी मारहाण केलेली होती त्याचे व्हिडिओ खरं तर सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झालेले होते आणि त्यानंतर या सगळ्या विद्यार्थ्यांशी किंवा या सगळ्या व्यक्तींशी संवाद साधतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं होतं। आपण त्यांच्याशी चर्चा करूया। जानकर साहेब, भेटीसाठी आलेला आहात, तुम्ही चर्चा करताय मारहाण झालेल्या व्यक्तींशी। ये मैं सेंट्रल गवर्नमेंट को ऐलान करना चाहता हूँ, या केंद्र सरकारनं विद्यार्थ्यांना असं अमानुष मारण्याची काही गरज नव्हती। तुम्ही अश्रुधूर सोडलं असतं, अश्रुधूरच्या माध्यमातून त्या मुलांना एवढं लागलं की 3 दिवस झालं जेवण करत नाहीत ते, म्हणजे हे अन्याय। आज त्या मुलीला देखील कपडे फाडले तिचे, आज हे मारल्यानंतर ह्याच मारे करले ह्यांना मी सांगितलं तुमचा दुवा लागेल आणि या देशाचं सरकार पलटी होईल, तुम्ही काळजी करू नका, आम्ही देखील पाठीमाग आहे, तुम्हाला त्यांना दिलासा देण्यासाठी आज आलेलो आहे आम्ही। आणि हे हुकुमशाही प्रवृत्ती जी चालली आहे मोदी साहेबांची फार वाईट आहे। राष्ट्रीय समाज पक्ष त्याचा निषेध करत आहे, निषेध करत। जानकर साहेब, त्यांचं सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की आमचं आंदोलन शांततेच्या मार्गाने होतं, पोलिसांनी आम्हाला जिथं अडवलेलं होतं तिथपर्यंतच आम्ही पोहोचलेलो होतो, त्यानंतरही आमच्यावरती मारहाण झाली असा त्यांचा आरोप आहे। लोकशाही मार्गाने ते चालले होते, लोकशाही मार्गाने चाललं असताना पोलिसांनी असं नाही करायला पाहिजे होतं त्यांना। ऍक्च्युली त्यांची चूक आहे पोलिसांची, दिल्ली पोलिसांची, असं विद्यार्थ्यावर अमानुष मारायला नाही पाहिजे होतं आणि ह्याचा राष्ट्रीय समाज पक्ष निषेध करत आहे। तुम्ही या सगळ्या मोर्चेकऱ्यांच्या आंदोलनकऱ्यांच्या सोबत आहात? माझा पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष मी तन मन धनानं या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभा आहे। तुम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीमागे जानकर साहेब दिसताय, पण तुमचे जुने मित्र सदाभाऊ खोत यांनी मात्र या सगळ्या आंदोलकांची तुलना अतिरेक्यांशी, दहशतवाद्यांशी केली। काल तुम्ही ते विधान बघितलेलंच असेल। त्यांनी ते विधान मागे घ्यावं, ते विधान त्यानं चांगलं केलेलं नाही, ते विधान त्यानं मागे घेतलं पाहिजे। विद्यार्थी आतंकवादी असू शकत नाहीत। त्यांनी जर 10-12 वर्षापूर्वी आंदोलन केली त्यावेळेस ते काय बोलत होते, त्याचं आत्मचिंतन सदाखोतनं करावं। सदाभाऊचं विधान चुकीचंच आहे पूर्णपणे सदाभाऊचं विधान चुकीचं आहे। सदाभाऊनं ते विधान माघारी घ्यावं अशी राष्ट्रीय समाज पक्ष। आपण जर बघितलं तर हे महादेव जानकर आहेत, त्यांनी या सगळ्यांशी चर्चा केलेली आहे। सदाभाऊ खोत जे नेते होते, शेतकरी जे आमदार आहेत त्यांच्याकडनं जे विधान केलं गेलेलं आहे त्या विधानावरनं त्यांच्याकडनं हे केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। माझ्यासोबत राजू शेट्टी आहेत। दादा, माझ्यासोबत लाईव्ह बघू शकतो आपण या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत आणि आंदोलकांशी चर्चा केलेली आहेत। आपण राजू शेट्टी यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण या ठिकाणचा मी सध्या माहोल दाखवतो। आंदोलक खरं तर खूप मोठ्या प्रमाणावर जमलेले आहेत, सकाळची वेळ आहे ही, पण असं असताना उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणावर त्या आंदोलकांचा असल्याचं आपल्याला बघायला मिळते। हातामध्ये तिरंगा झेंडा घेऊन हे सगळे आंदोलक पोहोचलेले आहेत। घोषणाबाजी या सगळ्या आंदोलकांकडनं केली जातानाचं चित्र बघायला मिळतंय। खरं तर सकाळपासूनच हे सगळे कार्यकर्ते असतील, आंदोलक हे रात्रीपासून या ठिकाणी पोहोचलेले आहेत। 2 दिवसांपूर्वी खरं तर जे मोर्चा निघालेला होता त्यानंतर जंतर मंतरचं प्रोटेस्ट स्थळ खरं तर पोलिसांनी बंद केलेलं होतं, मात्र असं असतानाही अनेक आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पोहोचल्याचं बघायला मिळालं आणि त्यानंतर अजूनही तशाच पद्धतीचं चित्र आपल्याला जंतर मंतर या ठिकाणी असल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावरती आंदोलक रात्रीपासून जमलेले होते, त्यांच्या खाण्याची व्यवस्था अनेक स्वयंसेवी संस्थांनी केल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं होतं। बसून आहेत जमिनीवरती। खरं तर पाऊस या ठिकाणी काही वेळापूर्वी पडलेला होता, पाऊस पडलेला असतानाही या सगळ्या आंदोलकांकडनं उत्साह जो आहे तो कायम असतानाचं दृश्य आपल्याला बघायला मिळते। अनेक राजकीय पक्षांचे नेते खरं तर या ठिकाणी भेटी देत आहेत। आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल असतील, काँग्रेस नेते असतील, महाराष्ट्रातनं बाळासाहेब आंबेडकर, उद्धव ठाकरे बहुत जरूरी है 20 तारीख को घेण्यासाठी आलेले असतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळालं होतं।
अभिजित दिपके आणि त्यांचे सहकारी आंदोलनावरती ठाम आहेत, अशा पद्धतीचे हे सगळं चित्र आहे. सोनम वांगचुक यांना खरं तर उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर, दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर त्यांना मेदांता हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं गेलेलं आहे आणि त्याच ठिकाणी राजू शेट्टी पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळते. शेट्टी साहेब, तुम्ही पोहोचलेले आहात, काय 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 प्रतिक्रिया तुमची? हे या ठिकाणी हे जर बघितलं चित्र सगळं तर अत्यंत संतापजनक आहे. हे लहान लहान मुलांना मारले हो. ही लहान 7-8 वर्षाची पोरं काय आंदोलन करणार होते? हे काय दिल्लीचं तख्त उलटून टाकणार होते का? त्यांना का मारलं? उलट पोलिसांची जबाबदारी होती या लहान मुलांना सुरक्षितपणे बाजूला काढायची. ती जबाबदारी पाळायची राहिली बाजूला. त्यांना मला तर इथल्या आंदोलनकर्त्यांनी सांगितलं की एक लहान 3 वर्षाचा मूल होतं, त्याला तर फेकून दिलं. अरे काय कुठली आली ही संस्कृती? लाज वाटली पाहिजे खरं तर. तुम्ही या ठिकाणी आता चर्चा केली, फक्त हे आता इथं समोर बसलेले आहेत शेट्टी साहेब, त्यांच्यासह इतर अनेक लोक आहेत, त्यांना देखील या ठिकाणी मारहाण केली. काल एका विद्यार्थ्यांना, म्हणजे तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल सोशल मीडियावरती, 7 ते 8 रॅपिड ऍक्शन बस थोडासा व्हिडिओ होता, त्याच्याशी बातचीत केली. मी फक्त आंदोलन करत होतो, ही त्याची भूमिका. साधारणपणे लाठीचार्ज हा जमाव पांगवण्यासाठी केला जातो, परंतु इथला लाठीचार्ज हा अद्दल घडवण्यासाठी आणि म्हणजे जणू काही सूड घेण्यासाठीच केल्यासारखा लाठीचार्ज आहे. आणि याच्यामध्ये जे सिव्हिल ड्रेसमधले पोलीस नव्हते, ते गुंड होते. आणि या गुंडांच्याकडं पोलिसांच्या लाट्या आल्या कशा? या गुंडांनी जास्त मारहाण केले. हे गुंड कोण होते? याची चौकशी कोण करणार? आणि अशा पद्धतीनं जर गुंड घालून म्हणजे पोलिसांच्या हातनं होत नाही, तर जरा तरी लाज वाटली पाहिजे. आता फक्त धर्मेंद्र प्रधान नाही, पंतप्रधानांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे, अशी माझी मागणी आहे. शेवटचा प्रश्न विचारतो, तुम्ही आंदोलन ठिकाणी भेट देण्यासाठी आलेला आहात. शेट्टी साहेब, तुमच्या पक्षाची तर खरं ओळख आंदोलनातलाच पक्ष अशी म्हणून आहे. म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांसाठी, दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी असेल, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी, देश महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही लढताना बघायला मिळता. आंदोलनातनं तुमच्या पक्षाचा जन्म आहे, तुम्ही आंदोलनासाठी तुमचा पक्ष ओळखला जातो. असं असताना आंदोलनकर्त्यांना आतंकवादी, दहशतवादी काही राजकीय पक्षांच्या नेत्यांकडनं ठरवलं गेलं, ते तुमच्या पक्षातील जुने सहकारी आहेत. म्हणून मी काल त्यांना सांगितलं की तुम्ही स्वतःचीच 8-9 वर्षापूर्वीची भाषणं जरा आठवून बघा. आठवत नसतील तर मी माझ्याकडे व्हिडिओ व्हिज्युअल्स आहेत, ते पाठवून देतो. मी त्यांना मावळला पाठवलेलं होतं. मावळच्या शेतकऱ्यांच्यावर गोळीबार झाला त्यावेळी त्यांनी काय काय भाषणं केली. 2013 साली 2 ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला होता. त्यावेळी त्यांनी काय काय भाषणं केली आणि त्यावेळी ते आतंकवादी होते का? मी आजही सांगतो की त्याही वेळा व्यवस्थेच्या विरोधामध्ये, सरकारच्या विरोधात आम्ही होतो आणि आजही आहे. सरकार कुठला याला महत्व नाही. सरकार जर का चुकीचं वागत असेल, सरकार जर का चळवळ आणि आंदोलनं दडपण्याचा प्रयत्न करत असेल, तर मी कुठल्या पक्षाचा, माझी विचारधारा काय आहे याच्यापेक्षा त्याचा निषेध करणं हे प्रत्येक भारतीयाचं आद्य कर्तव्य आहे. शेवटचा प्रश्न, राजीनामा झाला पाहिजे धर्मेंद्र प्रधानांचा, ही प्रमुख भूमिका आहे, तुम्ही त्या भूमिकेवरती ठाम आहात असं म्हणायचं? 100% मी त्या मताशी ठाम आहे. आणि या धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याला वेळ लागत असेल तर पंतप्रधानांनीच आता राजीनामा दिला पाहिजे, अशी माझी मागणी आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे शेतकरी संघटनेचे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी होते, तिकडे महादेव जानकर होते. हे दोनही प्रमुख नेते या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळालं नाही. ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या आंदोलनकर्त्यांना मारहाण झालेली होती, त्या सगळ्या आंदोलनकर्त्यांची राजू शेट्टी आणि त्या दोघांनी भेट घेतल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळालेलं आहे. फक्त धर्मेंद्र प्रधानच नाही, तर या ठिकाणी आता पंतप्रधानांनीच राजीनामा दिला पाहिजे. आंदोलन करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, हक्क आहे, अशा पद्धतीची भूमिका TVN मराठीशी बोलताना महादेव जानकर असतील किंवा राजू शेट्टी यांनी मांडल्याचं बघायला मिळालेलं आहे. आणि सदाभाऊ खोत यांनी जे काल विधान केलेलं होतं, त्या विधानाचा निषेध करत असताना त्यांचं विधान आहे, अशा पद्धतीची भूमिका देखील या दोन्ही नेत्यांनी मांडल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरा पर्सन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TVN मराठी, जंतर मंतर, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.